ऑफिसला जाताय आणि त्याच्यामुळे तुमचं जेवण हे वेळेवर होत नाहीये, नाश्ता कधी कधी स्किप होतो आहे आणि संध्याकाळी भूक लागली की आपण काहीही खातो आणि या सगळ्यामुळे तुमचं सुद्धा वजन वाढत आहे का? तर आजचा हा जो डाएट प्लॅन सांगणार आहे ना, तो खास ऑफिसला जाणाऱ्या लोकांसाठीच आहे. त्यामुळे तुम्हाला मी एकदम थोडक्यात सांगणार आहे. मला माहिती आहे आपण ऑफिसला जातो, खास करून महिलांसाठी सांगते. ऑफिसला घरच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात, मुलांचं असतं, सगळ्यांचं असतं, घरातल्यांचं. हे सगळं करून आपण स्वतःसाठी तेवढा वेळ काढत नाही, कारण एवढ्या सगळ्या कामांमधून आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे तुम्हाला असं करायचं नाही आहे. बघा, आपण स्वतः दुसऱ्यांसाठी करतोय ना, तर स्वतःसाठी करणं सुद्धा गरजेचं आहे. जर आपलं हे शरीरच व्यवस्थित फिट नसेल, जर आपण स्वतःला आरशासमोर बघितल्यावरती सारखं सतत म्हणत असो की मी खूप जाडी झालेली आहे, माझा खूप फॅट दिसतोय चारी बाजूने, मी व्यवस्थित दिसत नाही आहे, कुठलीही जेव्हा साडी नेसते किंवा कुठलाही ड्रेस घालते जो मला स्वतःला आवडतोय तो घातल्यावरती जर मी स्वतःला एकदम छान व्यवस्थित असं फील करत नाही आतून, तर तुम्हाला त्या कितीही जो तुमचा महाग ड्रेस आहे ना, किंवा किती तुमची जी साडी महागातली आहे ती आपल्याला छान दिसत नाही, कारण आपण आपल्या मनातून खुश नसतो. कारण बघा, असं नाही की खूप जाडं असणं हे खूप असं काहीतरी एक मोठं असं संकट आहे, असं काही नाही आहे. सगळ्या गोष्टी ह्या नॅचरल असतात. त्यामुळे बघा, तुम्हाला स्वतःसाठी ह्या सगळ्यासाठी ना स्वतःसाठी थोडा वेळ काढावा लागेल. मी असं म्हणत नाही आहे की तुम्ही 1-1, 2-2 तास एक्सरसाइज करा, पूर्ण प्रॉपर एकदम कडक डाएट करा, काही गरज नाही आहे. जर तुम्ही ठरवलं ना, तर तुम्ही तुमचं वजन पूर्णपणे व्यवस्थित कमी करू शकता. कोणतीही अडचण येणार नाही. कितीही अडचणी आल्या ना, जर तुम्ही ठरवलं आहे ना, तर कितीही अडचणी आल्या तरीही तुम्ही तुमचा डाएट, तुमची एक्सरसाइज या सगळ्यातून वेळ काढून करू शकता. हेच तुम्हाला मी कशा प्रकारे तुम्ही करू शकणार आहात, कसं मॅनेज करू शकणार आहात हेच सांगणार आहे. त्यामुळे मला कमेंट्स नक्की करायचे की हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय, तुम्ही सुद्धा ऑफिसला जाताय, तुमचं कशा प्रकारचं रुटीन आहे, कमेंट करा. मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेन. त्यामुळे मी तुमची नक्की मदत करणार आहे. तुम्हाला ना फक्त 10 मिनटं काढायचे आहेत. कशासाठी माहिती आहे? एक्सरसाइजसाठी. डाएट तर मी तुम्हाला एकदम सोपा सांगणार आहे की तुमच्यासाठी वेगळं असं काहीच करावं लागणार नाही. जे तुम्ही घरात जे बनवत आहात ना, त्याच्यातूनच तुमचा डाएट मील हा कंप्लीट होईल. पण मला प्रॉमिस करायचं आहे, मी फक्त स्वतःसाठी 10 मिनटं तरी काढेन. ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांच्यासाठी सांगते, किंवा ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी किमान 30 मिनटं तरी काढा, चालतील. आणि जर अजून जास्त वेळ असेल तर 1 तास काढला तरीही चालेल. पण ज्यांच्याकडे अजिबात वेळ नाही आहे त्यांनी 10 मिनटं काढायचे, फक्त 10 मिनटं बस. मग ती कधीही, केव्हाही, कुठेही काढा, कशीही काढा, पण 10 मिनटं काढायचीच आहेत. मोबाईलचं टायमिंग लावा आणि 10 मिनटं काढा. मी तुम्हाला 10 मिनटाचा एक्सरसाइज व्हिडिओ सांगेन की त्या 10 मिनटात तुम्ही हा माझा सांगितलेला डाएट आणि ह्या 10 मिनटाच्या ज्या एक्सरसाइज हे करून तुम्ही तुमचं वजन बघा, तुम्हाला 3 महिन्यातच इतका छान रिझल्ट दिसेल. तुम्ही मला 3 महिन्यानंतर कमेंट करून सांगा की तुम्हाला काय रिझल्ट दिसला. नक्की कमेंट्स करायचे आहे, पण 3 महिने प्रॉपर फॉलो करायचं आहे. आता मी सांगितलं होतं गणपतीला तुम्ही याला जर वजन कमी करायचं, त्यासाठी सुद्धा डाएट सांगितला होता. खूप छान प्रतिसाद आला त्या व्हिडिओसाठी. त्यामुळे तुम्ही ह्या आता ज्या गोष्टी सांगेन ना, जे लोक वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑफिसला जात असतील त्यांच्यासाठी सांगते. त्यामुळे नक्की कमेंट्स करा. तर बघा, 10 मिनटाचा मी तुम्हाला एक्सरसाइज व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्या व्हिडिओमध्ये प्रॉपर तुमचा फुल बॉडी वर्कआउट असणार आहे. नॉर्मल एकदम साध्या एक्सरसाइज असणार आहे, 10 मिनटात होणार आहे. फक्त मोबाईल समोर ठेवून तुम्हाला 10 मिनटात करायचे आहेत. आणि हा डाएट. त्यामुळे चला आता डाएट आपण पाहणार आहोत. कमेंट्स करायचे आहेत एक्सरसाइजसाठी. आता सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्यावरती एक साधं कोमट पाणी तुम्हाला प्यायचं आहे, किंवा साधं पाणी पिया चालेल, आणि नंतर कोमट पाणी पिलं तरी चालेल, 1 ग्लास. त्यानंतर तुम्हाला एक कोणतीतरी ड्रिंक घ्यायची आहे. त्याच्यामध्ये बघा, म्हणजे जिरं पाणी घेऊ शकता, ओव्याचं पाणी, बडीशेपचं पाणी, किंवा दालचिनीचं पाणी घ्या, किंवा लवंगचं पाणी घ्या, चालेल. याच्यापैकी कोणतंही एक घ्या. किंवा हेही आवडत नसेल तर अद्रक, जर आपण जेवणामध्ये आलं वापरतो त्याचं पाणी थोडंसं किसून टाका, त्याचं पाणी घेतलं तरीही चालेल. किंवा हे सगळं काय करायचं माहिती आहे तुम्हाला, ह्याची पावडर बनवून सुद्धा तुम्ही थोडीशी पाण्यामध्ये टाकून सुद्धा घेऊ शकता. ज्या दिवशी सुट्टी असेल ना, त्या दिवशी छोट्या डब्यामध्ये पावडर बनवून ठेवा. ओवा घ्या थोड्या प्रमाणात, थोड्या प्रमाणात घ्यायचं आहे, जास्त प्रमाण घ्यायचं नाही. सगळ्यांचं सेम प्रमाण ठेवा. जी गोष्ट तुम्हाला पोटात असं वाटतं की गरम पडते, ओवा असेल किंवा दालचिनी असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला असं वाटतं की जास्त होतं, तर थोड्या प्रमाणात टाका. हे सगळं भाजून पावडर बनवा. आणि जर वेळ नसतो, मला माहिती आहे वेळ नसतो ऑफिसमध्ये जाणाऱ्यांसाठी, त्यासाठी सांगते, छोटा डब्बा बनवून ठेवा.
थोडासा अर्धा चमचा ती पाण्यात टाकत जा, उकळवा आणि ते पाणी तुम्हाला 1 ग्लास प्यायचं आहे. याच्याने काय होणार आहे माहिती आहे, तुमचं मेटाबॉलिझम खूप छान होणार आहे. बघा, 1 चमचा ओवा, 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं आणि लवंग किंवा ना एक लवंग घ्या, थोडीशी घ्या, आणि किंवा जर लवंग नसेल तर एक दालचिनीचा तुकडा घ्या, तो सुद्धा तुम्ही त्यात मिक्स करून वाटून ठेवला तरीही चालेल. हे पाणी तुम्हाला प्यायचं आहे. याच्याने तुमचं मेटाबॉलिझम छान होतं आणि वजन कमी व्हायला मदत होत असते. आता जर तुम्हाला चहा, कॉफी जे प्यायची जर सवय असेल, समजा दूध, साखर वगैरे घालून, ती काय करायची, ज्यांना सवय आहे त्यांच्यासाठी लगेच बंद नका करू. थोड्या प्रमाणात घ्या, कमी साखरेचा घ्या किंवा गुळाचा घेण्याचा प्रयत्न करा. पहिला थोड्या प्रमाणात घ्यायचा आहे. कधी पण नाश्ता केल्यानंतर घ्या. आता ज्यांना मला माहिती आहे काय काय महिलांना सवय असते, पहिला चहा लागतो, फ्रेश होतात त्या चहा प्यायल्यावरतीच. त्यामुळे काय करा माहिती आहे, थोडासा घ्या, चालेल. किंवा जर तुम्ही भिजवले ड्रायफ्रूट्स कधी असतील ना, तर तेच कामं करता करताच तुम्हाला खायचे आहेत. जर वेळ असेल तर बसून खा, चालेल. नाहीतर मग तुम्हाला अर्धा कप चहा, सवय असेल तर अर्धा कप चहा घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचा जो नाश्ता आहे तो करायचा आहे. आता नाश्ता करत नसाल घरामध्ये तर काय करायचं आहे, ऑफिसला तो तुम्हाला डब्बा कॅरी करायचा आहे. त्याच्यामध्ये मुगाचा चिला घ्यायचा आहे, त्यासोबत चटणी घ्या किंवा बेसनचा चिला बनवा, त्यासोबत चटणी घ्या, चालेल. किंवा पोहे बनवलात तर पोहे बनवा, त्यात थोडे शेंगदाणे टाका किंवा चणे टाका, जे आपले उकडलेले चणे असतात ते टाका, किंवा मोड काढलेले तुम्ही कडधान्यसुद्धा टाकू शकता त्या पोह्यांमध्ये. कमी तेलाची फोडणी टाका किंवा नुसते पोहे बनवा, त्याच्यासोबत एकदम थोड्या प्रमाणात पोहे घ्यायचे, जास्तसुद्धा नाही. पोहे बनवा, त्याच्यासोबत जर उकडलेले कडधान्य असतील किंवा पनीर घ्या थोडंसं रोस्ट केलेलं, ते नसेल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन सांगते, तुम्ही अंडी खाऊ शकता. 2 अंडी घ्या, चालेल. 1 अंड्यातला तुम्हाला पिवळा भाग खायचा आहे, एक तुम्हाला त्यातला पिवळा भाग काढून टाकायचा आहे. हा असा नाश्ता असेल तरीही चालेल, कॅरी करा डब्बा. किंवा तुम्ही ओट्ससुद्धा खाऊ शकता. रेसिपी आहे चॅनलवरती, नक्की पहा, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी टाकली आहे. आता हा नाश्ता झाला की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कोणतंही एक फळ घेऊन जायचं आहे. त्याच्यामध्ये सफरचंद आहे, पेरू आहे, पपई आहे किंवा संत्री आहेत, कुठलंही एक डब्यामध्ये कॅरी करा. एक फळ घ्या तेवढंच. किंवा हे फळ नसेल तर भाजलेले चणे येतात, शेंगदाणे येतात, हे तुम्हाला थोड्याशा छोट्याशा डब्यामध्ये घेऊन जायचे आहेत, ते खायचे आहेत. आणि त्याच्यासोबत जर ऑफिसमध्ये ग्रीन टी जर तुम्ही घेऊन जात असाल, पाणी करा गरम आणि 1 कप ग्रीन टी त्यासोबत तुम्हाला घ्यायची आहे. वेळ असेल तर, ग्रीन टी ही ऑप्शनल आहे, नसेल तर नका घेऊ, पण ॲटलिस्ट काहीतरी खाण्याचा प्रयत्न करा जो आपला मधला वेळ असतो त्या वेळेला. काय होतं माहिती आहे, यामुळे थोडंसं तरी पोटाला आराम मिळतो, भूक आपली कंट्रोलमध्ये राहते. आपण दुपारी याच्यामुळे जास्त हेवी जेवण करत नाही. आत्ता दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आता हे सगळं ऑप्शनल सांगते हां. जर समजा चपाती खात असाल तर 2 छोट्या आपल्या हाता एवढ्या साईजच्या 2 चपात्या, किंवा भाकरी खात असाल तर एक जी भाकरी येते, नाचणी, बाजरी, ज्वारी जी नेत असाल ती भाकरी, किंवा ह्या दोन्हीपैकी काही नेत नसाल तर तुम्ही बेसनचा चिलासुद्धा दुपारी नेऊ शकता. ज्यांना खरंच वजन जास्त आहे आणि कमी करायचं आहे त्यांच्यासाठी सांगते, बेसनचा चिलासुद्धा 2 घेऊ शकता, त्यासोबत दही घ्या. किंवा जे प्रॉपर जेवण असेल तर 2 चपाती, भाजी, कोणतीही भाजी असेल तुमच्याकडे चालेल, त्याच्यासोबत 1 पूर्ण डब्बा सॅलड घ्यायचा आहे, काकडी, गाजर, बीट जे आवडत असेल ते घ्या, चालेल. आणि दही अर्धा वाटी किंवा 1 वाटी तरी दही घ्या. आता जर दही नसेल वगैरे काही नसेल तर काय करायचं आहे, तुम्हाला जेवणामध्ये एक प्रोटीन मील ठेवायचं आहे. मग तो भाजीच्या स्वरूपात घेतलात ना तरीही चालेल. तसं की आपण चण्याची उसळ असते, किंवा तुम्ही छोले आपले येतात, किंवा राजमा, किंवा जर नॉनव्हेज असेल तर त्यातलं तुम्ही कुठलाही एक पदार्थ निवडा. हे जर तुमचं असेल ना, एवढा मील असेल तरीही चालेल. त्याच्यामध्ये ना तुम्ही फायबर, कार्ब्स, पूर्ण प्रोटीन आणि हे सगळ्या गोष्टी तुम्ही बॅलन्स करून जेवणार आहात. त्यामुळे जेवण पोषणमध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. सेम भाकरी, भाजी, सॅलड आणि दही नसेल तरीही चालेल, किंवा ताक असेल तरीही चालेल. कुठलंही जे ऑप्शनल सांगितलं आहे ते ठेवा. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही भात अजून खाताय, पुन्हा भाकरी पण त्याच्यासोबत खाताय, असं करत असाल तर मग तुम्ही जास्त जेवताय, मग तुमचं जेवण हे पोषणमध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त पोषण कंट्रोल करायचं आहे. आता जर समजा तुम्ही कधी आपला हा छोटा डब्बा असतो, तेवढा तुम्ही भात, डाळ आणि प्रोटीन कुठलाही एक सोर्स, भाजी आणि सॅलड, एवढं जरी जेवण असेल ना तरीही चालेल. आता अशा प्रकारे तुमचं जेवण असलं पाहिजे. हां, आता संध्याकाळी इथेच खूप मोठी आपण चूक करतो. संध्याकाळच्या क्रेविंग्स होतात. शक्यतो ना खूप वेळेला संध्याकाळची जास्त भूक लागते, आणि ती भूक अशी लागते ना की आपल्याला ना तळलेले पदार्थ, असं चटपटीत काहीतरी खाण्याचं क्रेविंग होतं. तर असं आपल्याला करायचं नाही आहे.
त्यावेळेला शक्यतो चहा कॉफी हे शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करा. घेत असाल तर एक थोडा अर्धा कप घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर नाहीच घेत असाल तर एक ग्रीन टी घ्या चालेल, किंवा ब्लॅक कॉफी घेतली तरीही चालेल. त्याच्यासोबत तुम्हाला भाजलेले शेंगदाणे किंवा चणे आपल्या ह्या मुठीमध्ये बसतील एवढेच खायचे आहेत. किंवा तुम्ही मखाने चांगले मस्त अर्धा वाटी घेऊ शकता, भाजून बनवा. त्याची भेळ पण बनवून तुम्ही आणू शकता. सुकी भेळ बनवून सुद्धा खूप छान लागते. त्याच्यामध्ये सगळं मिक्स करा. किंवा तुम्ही कोणतंही एक फळ खाऊ शकता चालेल. आता हे सगळं झालं तुमचं संध्याकाळपर्यंतचं. आता संध्याकाळपर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये असणार आहात, हे तुम्ही करू शकणार आहात जर डब्बा कॅरी केला आहे तर. आत्ता सगळ्यात मोठा टास्क कुठे आहे तर तुम्ही घरी आल्यावरती जेवण करताना. तर संध्याकाळी जेव्हा कधी येत असाल, समजा लवकर घरी येत आहे 7 वाजेपर्यंत, तर मला माहिती आहे संध्याकाळी येऊन सगळी कामं असतात, हे सगळं करून तुम्हाला लवकर जेवणं शक्य नाही आहे. जर शक्य असेल, लवकर जेवणाला होत असेल तुमचं, आता समजा सॅटर्डेला किंवा संडेला, म्हणजे समजा शनिवार रविवार तुम्ही घरी असाल, तर काय करायचं माहिती आहे, लवकर जेवा त्या 2 दिवसात. ठीक आहे, लेट जेवताय तरीही चालेल, काही प्रॉब्लेम. पण त्या जेवणामध्ये तुम्ही काय खाता हे खूप महत्त्वाचं आहे. संध्याकाळचं खूप जास्त महत्त्वाचं आहे वेट लॉस जर्नीमध्ये. आता जर सगळ्या गोष्टी प्रॉपर फॉलो करताय तर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं सांगू, सूप घ्या, सगळ्यात बेस्ट. सूपसोबत तुम्हाला, आता समजा तुम्ही सूप कशाचं बनवताय, समजा चणे आहेत, टमॅटो, पालक, कुठलाही एक जर तुम्ही सूप बनवत असाल तर त्याच्यासोबत तुम्हाला एक प्रोटीन सोर्स असणं गरजेचं आहे. तर काय करायचं आहे, मोड आलेले कडधान्य घ्या, किंवा उकडलेली तुम्ही अंडी घेऊ शकता, किंवा तुम्ही उकडलेले चणे, आपले उकडलेले चणे असतात ते थोड्या प्रमाणात घेऊ शकता, किंवा पनीर रोस्ट करून घेऊ शकता. आता जर तुम्ही समजा जेवणामध्ये, तुमच्या घरात जेवणामध्ये तुम्ही कोणतीही भाजी बनवली असेल, समजा उसळ असेल, तर ती 1 वाटी उसळ घ्या आणि त्याच्यासोबत तुम्हाला एकच चपाती घ्यायची आहे बस, आणि सॅलड. एवढंच जेवण तुमचं रात्री. मी तुम्हाला हे सगळं ऑप्शनल सांगते फक्त की काय काय तुम्ही घेऊ शकता कमी प्रमाणामध्ये. समजा भाकरी असेल तर एकदम छोट्या साईजची भाकरी किंवा अर्धी भाकरी घ्या, मोठी असेल तर अर्धी भाकरी, सेम सांगितले तसं भाजी आणि सॅलड बस, किंवा नुसतं काकडी आणि भाजी. पण ह्याच्यामध्ये, ह्या दोघांमध्ये कुठेतरी एक प्रोटीन सोर्स असला पाहिजे. जर तुम्हाला वाटतंय की मला खूपच लाईटली घ्यायचं आहे तर बेस्ट सूप आहे, त्यासोबत एक प्रोटीन सोर्स ठेवा. किंवा काहीच नसेल तर नुसतं पनीर रोस्ट करून सुद्धा घेऊ शकता आणि त्यासोबत थोडासा सॅलड, किंवा सोयाबीन नुसतं तुम्ही रोस्ट करून घेऊ शकता. थोडंसं मसाल्यामध्ये त्यांना परता, थोडीशी फोडणी देऊन त्याची भाजी बनवून, नुसती भाजी आणि सॅलड, एवढंच जेवण असलं पाहिजे रात्रीचं बस. किंवा हेही तुम्हाला आवडत नसेल तर एकदम नॉर्मल साधी खिचडी बनवा, सगळ्या भाज्या टाका, डाळी टाका, थोडासा तांदळाचा वापर करा, किंवा ओट्स टाकले ना तरी खिचडी खूप छान होते. असं जर तुमचं रात्रीचं जेवण असेल ना तर तुम्हाला एकदम तुमचं पोट एकदम बघा, आपण ज्यावेळेस जास्त हॅवी जेवतो ना त्यावेळेला ना पूर्ण पोट भरलेलं असं वाटत असतं, दिवसभर एकदम शरीर जड झाल्यासारखं वाटत असतं. पण रात्रीचं जेव्हा तुम्ही हे चालू कराल ना, तुम्हाला 2-3 दिवसातच तुमचं शरीर एवढं हलकं वाटेल, पोट एकदम खाली खाली झाल्यासारखं वाटणार आहे. सुरुवातीला हे बदल दिसले पाहिजे. त्यामुळे शक्यतो संध्याकाळचं हे करण्याचा प्रयत्न करा. बघा, जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही आहात ना, मला माझं वजन कमी करायचं आहे, मला स्वतःला व्यवस्थित फिट व्हायचं आहे, मी आरशात बघितल्यावरती माझ्यावरती मला स्वतःवरती कॉन्फिडन्स फील झाला पाहिजे, तर तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील. जेव्हा कराल ना सुरुवात आणि त्याचा रिझल्ट जेव्हा तुम्हाला दिसेल ना, तेव्हा तुम्ही खरंच खूप खुश होणार आहात. पण ह्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सुरुवात कराव्या लागतील. मला कमेंट्स करा कोणी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मला कमेंट्स करायचे आहेत की मॅडम मी आजपासून सुरुवात केली आहे आणि मी करणारच. ठीक आहे, 2 दिवसाचं काहीतरी कुठेतरी बाहेर जात आहे, गॅप पडतोय, चालेल, पण तिसऱ्या दिवशी उठा आणि करा. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टींमधून तुमच्याकडे कधी वेळ मिळतो, जेवून रात्री झाल्यावरती वेळ मिळतो का, मला माहिती आहे जर महिला असतील ना, मला वाटत नाही त्यांच्याकडे जेवल्यानंतर एवढा वेळ असेल की त्या स्वतःसाठी एक्सरसाइज करायला वेळ काढतील. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही उठत असाल ना सकाळी, समजा तुम्ही सकाळी उठलाय लवकर, पहाटे किंवा कधीही 6 वाजता 7 वाजता उठलाय, 10 मिनटं काढा. 10 मिनटासाठी तुम्हाला एक्सरसाइज दाखवणार आहे. चॅनलवरती आहे सुद्धा एक्सरसाइज. खाली बसून सुद्धा, जिथे उठलाय तिथे बसून सुद्धा नॉर्मल स्ट्रेचिंग एक्सरसाइज जरी केलात ना तरीही चालेल, पण ती दररोजची असल्या पाहिजेत एक्सरसाइज, स्ट्रेचिंग. याच्यामुळे ॲटलिस्ट तुमच्या अंगाची शरीराची ना हालचाल होणार आहे. अगदी जे पूर्ण तुमचं शरीर एकदम कडक झालं, एकदम स्टीफ झालं आहे ना, ते थोडंसं मोकळं होऊ द्या. डाएट करताय ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी आहेत, पण थोडं तरी शरीराची हालचाल होणं सुद्धा गरजेचं आहे त्यासोबत.
फक्त 5 मिनिटाचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ सांगेन किंवा 10 मिनिटाचा, फक्त मला कमेंट्स करा, नक्की तुम्हाला सांगेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. सगळ्यात महत्त्वाचं, नाश्ता स्किप करू नका, थोडं तरी काहीतरी खाण्याचा प्रयत्न करा. ड्रायफ्रूट्स खा, फळ खा, काहीतरी एक खा. आणि दुसरं म्हणजे ऑफिसमध्ये पाण्याच्या बॉटल्स, पाणी हे तुम्हाला किमान घरी समजा तुम्ही 7 वाजेपर्यंत संध्याकाळी घरी येत असाल किंवा 6 वाजेपर्यंत तुमचं 3 लिटर पाणी हे पिऊन झालं पाहिजे. थोडं आधीमध्ये चालण्याचा प्रयत्न करा. नुसतं बसून, म्हणजे मला माहिती आहे बसून कामं असणार, पण आधीमध्ये थोडं तरी चालण्याचा प्रयत्न करत राहा. जसं की तुम्ही मोबाईलवरती बोलत असाल, काही करत असाल, थोडा वेळ तरी ॲटलिस्ट तुमच्या शरीराची हालचाल ही झाली पाहिजे. आणि अजून एक, चहा, बिस्किट, तळलेले पदार्थ हे शक्य तेवढे कमी करण्याचा प्रयत्न करा. महिन्यातून एखादा 2 दिवस तुम्ही खाताय चालेल, पण लगेच 8 दिवस परत 8 दिवस असं करू नका. आणि जेवढं शक्य आहे ना तेवढं घरचा डब्बा घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. बघा, खरंच करून पहा, नक्की तुम्हाला रिझल्ट दिसेल. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कुठून पाहताय हे सुद्धा सांगा. आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशाच व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.